महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अध्यक्ष नाना पटोले ने राज्य सरकार और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पर गंभीर आरोप लगाया है। शपथ विधि के सवाल पर उन्होंने कहा कि अगर उन्हें बुलाया जाता तो वे जरूर शपथ ग्रहण समारोह में शामिल होते, लेकिन उन्हें कभी भी बुलाया नहीं गया। उन्होंने मुख्यमंत्री फडणवीस को शुभकामनाएं दी और उम्मीद जताई कि वे राज्य की समस्याओं का समाधान करेंगे। पटोले ने राज्य सरकार से कंट्राक्टी कर्मचारियों की नियुक्तियों को नियमित करने और ग्रामीण क्षेत्रों में एसटी बस सेवा बहाल करने की मांग की है। साथ ही उन्होंने शेतकरी कर्ज माफी और धान, सोयाबीन, कापूस उत्पादक किसानों की अपेक्षाओं को पूरा करने की बात की। पटोले ने राज्य की कानून व्यवस्था सुधारने और महाराष्ट्र को ड्रग्स मुक्त बनाने की जरूरत भी जताई। मला एक कळतं, मी त्या सगळ्या व्यवस्थेत तुम्ही पाहिलेलं आहे. आता ते त्यांचं कस्टोडियन आहेत, सभापती. आता असेल तर त्यांना कारवाई करायचा अधिकार आहे, त्यांना अगर नोटा मिळाल्या असतील तर. त्यामुळे इलिगेशन लावायचा नसतो, त्या कस्टोडियननी तातडीने कारवाई करायची असते. आता मी त्या उपराष्ट्रपती महोदयांना काही मी सांगू शकत नाही, ते एका संविधानिक पदावर आहेत. मुद्दाम मी तुम्हाला सांगत आहे की आखरी चौकशी करून तिथं अशा पद्धतीचं काही झालं. आता आपल्या विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये लातूर जिल्ह्यातले एक विधान परिषद सदस्य आहे. त्या सदस्याने असं डोक्याला पट्टी बांधून ते सभागृहात गेले. आता ते कोण होते हे कोणालाच कळलं नाही शेवटपर्यंत. आणि विधानसभेच्या उपसभापती इकडे त्यांनी सांगितलं की कोणीतरी दुसराच कोणीतरी माणूस आमच्या सभागृहात घुसला आणि सभागृह बंद करावं लागलं. आता खरं तर सभापती महोदयांची जबाबदारी होती की मार्शल बोलवायचे आणि मार्शल बोलावून तातडीनं जो कोणी माणूस घुसला असेल, तो सदस्य नसेल, त्याच्यावर तातडीने कारवाई करतात. मार्शल सिस्टीम असते तिथं. ते काही स्वतः त्यांना जावं लागत नाहीये, त्याच्यासाठी आमचे अधिकारी असतात तिथं. पण विधान परिषदेच्या उपसभापतीने सभागृहच बंद करून टाकलं, आतंकवादी घुसला म्हणून. तर मुद्दा असा आहे की जे तुम्ही काही प्रश्न आणतात ना, असे जे काही येतात तुमच्या ह्याच्यात आपले, हे त्यांचे अधिकार आहेत, त्या पातळीवर अधिकार आहेत, ते त्यांनी कारवाई करायची असते. उन्होंने आरोप लगाया कि भाजपा और उनके सहयोगी संविधान से परे लोग हैं और शपथ विधि की तारीख की घोषणा राज्यपाल के बजाय सरकार ने की, जो असंवैधानिक है। पटोले ने महायुति के भीतर चल रहे विवादों पर भी टिप्पणी की और कहा कि कांग्रेस इन भानगड़ियों में शामिल नहीं होगी, बल्कि राज्य की जनता की अपेक्षाओं को पूरा करने का काम करेगी। मला एक मुद्दा असा घ्यायचा आहे, राहुल गांधीजी जे प्रश्न उपस्थित करतात, अदानी म्हणजेच मोदी आहे. राज्याचा, देशाचा प्रमुख आणि एक व्यापारी. हे देश विकायचा जो धंदा जो चाललेला आहे एका व्यक्तीला, त्या प्रश्नाचं उत्तर का देत नाही भाजप? का अदानीला लपवलं जातं? अदानीचं नाव घेतल्याबरोबर यांना चिड का येतं? विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधींना हे प्रश्न, जनतेच्या मनात जो संशय आहे आणि या देशाचा सगळ्या व्यवस्थेचा जो धोका निर्माण झालेला आहे, त्याबद्दल ते विचारतात. त्यांचं उत्तरच ते देत नाही. प्रधानमंत्र्यांनी विरोधी पक्ष नेत्यांची भूमिका, त्याचं उत्तर त्यांनी द्यावं. ते सभागृहातच जात नाही. म्हणजे शेवटच्या दिवशी जाऊन एक मोठं भाषण करायचं आणि ते मीडियामध्ये दाखवायचं आणि आम्ही फार मोठं हे केलं आणि बहुमताच्या आधारावर सगळे कायदे मंजूर करून घ्यायचे, ही परंपरा देशाची कधी राहिली नाही. पण नरेंद्र मोदीचं सरकार आल्यापासून जेवढे कायदे या देशाच्या जनतेसाठी होतात ते सगळे आवाजी मतदानामध्ये केलं जातं, चर्चेच्या विना केलं जात नाही. काँग्रेसच्या सत्तेमध्ये सुद्धा बहुमत असताना सुद्धा विरोधकांचं ऐकून घेऊन कायद्यात काही सुधारणा करायची असेल, लोकहितासाठी कायदे होतात. पण आता इथं तर कोणाचं ऐकलंच जात नाही. देशामध्ये काय हिटलरशाही थोडी आली आहे, लोकशाही थोडी आलेली आहे. देशातल्या जनतेच्या मुळे झालेल्या सरकारनी, मतदानाच्या रूपाने झालेल्या सरकारनी जनतेचा आवाजच ऐकायचा नाही आणि एका व्यक्तीचा आवाज ऐकायचा आणि त्याचं उत्तर द्यायचं नाही, हे कदापि देशामध्ये चालू शकत नाही. आणि म्हणून राहुल गांधींनी काही ज्या भूमिका मांडलेल्या आहेत त्याचं उत्तर प्रधानमंत्र्यांनी द्यावं. काही मंत्री म्हणतात तर रोड रोलर खाली दाबून टाकू कोणाला. त्याच्यामुळे ही जी काही लोकसभेमध्ये वाक्य चालतात, भाषा चालतात, बुलडोझर, रोड रोलरनी दाबून टाकू, तर हे जे सगळी प्रथा आहे, कायद्याने आपल्याला काय खूप साऱ्या गोष्टी करता येतात. आता लोकांना रोड रोलर मध्येच दाबायचं त्यांनी प्रयत्न केला, चालू केला असेल तर म्हणून ही जी काही महागाई, आपल्याला माहितीसाठी सांगतो,
2014 पर्यंत या देशावर 55 लाख कोटीचं कर्ज होतं, जे काँग्रेसने सत्तेमध्ये असताना जेवढा चादर असेल तेवढं पाय पसरवण्याचं काम केलं. पण नरेंद्र मोदीच्या गेल्या 10 वर्षाच्या सरकारमध्ये 220 लाख कोटीचं कर्ज या देशावर झालं. कशाच्या आधारावर झालं? जीएसटी मधून तुम्ही आता सगळ्या लोकांकडून टॅक्स घेऊन राहिले. त्यावेळेस तर लिमिटेड लोकांकडून टॅक्स दिला जात होता. तरी काँग्रेसने एवढे वर्ष या देशाला बरोबर आर्थिक व्यवस्थेत सांभाळून ठेवलं. आता झपाट्यानं देशामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज घेऊन हा देश चालवला जात असेल तर देश कुठल्या दिशेला चालला? चीनच्या बद्दल देशाचे प्रधानमंत्री बोलायला तयार नाही. देशाच्या सीमा सुरक्षित नाही. हे प्रश्न राहुल गांधीजी विचारतात, त्याचं उत्तर द्यायला तयार नाही. आणि ही गंभीर बाब आहे आणि देशातल्या जनतेला सुद्धा हे कळते. ईवीएम घोटाले पर भी पटोले ने सवाल उठाए और कहा कि सरकार ने मार्करवाड़ी में चुनावी प्रक्रिया में हस्तक्षेप किया। उन्होंने सरकार से पूछा कि वहां मतदान क्यों नहीं हुआ और बूथ कैप्चरिंग क्यों की गई। इसके साथ ही पटोले ने राहुल गांधी के आरोपों का समर्थन करते हुए कहा कि देश के प्रमुख व्यापारी अदानी के मामले में भाजपा जवाब क्यों नहीं देती है। हा जनतेचा आवाज आहे, पक्षाचा नाही. महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आता आलेलं आहे याचा नुसतं महाराष्ट्रातच चर्चेचा विषय नाहीये, हा पूर्ण देशामध्ये चर्चेचा विषय झालेला आहे. मार्कंडवाडीनी या घटनेला अजून मोठ्या प्रमाणात सरकारचा जो मतभेद सरकारच्या मनामध्ये जे काही लपलेलं आहे, जो चोर लपलेला आहे, जो डाकू लपलेला आहे मत चोरायचा, तो मार्कंडवाडीच्या माध्यमातून उघडकीस आलेला आहे. मार्कंडवाडीवाल्यांनी मॉक पोल करण्याची मागणी केलेली होती. काही त्याला याला ग्राह्य पकडा, हे निवडणूक प्रक्रियेचा भाग आहे. पण मॉक पोल हा काही ग्राह्य पकडायचा नसतो. आपल्यालाही निवडणूक आयोग जेव्हा मॉक पोल करायला लावतो तर त्यामुळे याला ग्राह्य करायचं. तर सरकार का घाबरली? सरकारने मतदान का होऊ दिलं नाही? सरकारने त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून बॅलेट पेपर बूथ कॅप्चरिंग का केली? हे सगळे प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात आहेत. आणि म्हणून लोकांचा मताचा अधिकारच चोरला जातोय, त्याच्यावर टाका टाकला जातोय, ही भावना महाराष्ट्राच्या जनतेचीच नव्हे तर देशाच्या जनतेची निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मी परवा निवडणूक आयोगालाही आम्ही सांगितलं की मार्कंडवाडीची घटना ही आपल्या या व्यवस्थेच्या बद्दलच लोकांमध्ये संशय निर्माण झालेला आहे. आणि मार्कंडवाडीच्या घटनेला आपण साधारण न समजता या घटनेला लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने याच्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. नाहीतर माझं मत हेच चोरलं जात असेल, माझा अधिकारच चोरला जात असेल, तर ही भूमिका आता लोकांना मान्य नाही आहे. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेची ही मागणी आहे आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आहे आम्ही जनतेचा आवाज बनून या मागणीला पुढे नेण्याचा आमचा संकल्प आहे. उन्होंने राज्यसभा में उठाए गए मुद्दों पर भी सवाल उठाए और कहा कि राज्यसभा अध्यक्ष को इस मामले की जांच करनी चाहिए और जो भी दोषी हो उनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. मला त्याच्या अंतर्गत या माहितीच्या भानगडीत जायचं नाहीये. सरकार झालेलं आहे, सरकारकडून महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा ज्या आहेत त्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, सरकारकडून त्या अपेक्षा कराव्यात. त्यांच्या भांडणामध्ये मला पडायचं नाही, काँग्रेसला पडायचं. भाऊ, आपण दिल्लीला गेले होते, बंटी शेळके यांच्यावर ठाणे दाखवा नोटीस पण बजावली होती. ते पक्षांतर्गत बाब आहे, तर ते चाललेलं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला कळेल. सरकार स्थापन झालं असलं तरी आता कुठेतरी मंत्रिपद मिळावं म्हणून राष्ट्रवादी जे आहे ते शिंदे इतकेच आम्हाला मंत्रिपद मिळवण्यासाठी आग्रह करतात. मला त्यांच्यात जायचं नाही, आमचा तो इश्यू पण नाही. माझ्या अपेक्षा महाराष्ट्राच्या जनतेच्या राहणार आहे आणि त्या अपेक्षा मी सरकारसमोर मांडणं आम्ही विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका आहे. त्यामुळे त्यांच्यात काय लाथाड्या होतात आहेत त्या लाथाड्यामध्ये मला जायचं काही कारण. तुमच्या मीडियामध्ये जे दाखवतात आहेत, कोणाचे चेहरे मुरझवलेले आहेत, कोणाचे हसरे आहेत, त्याच्यामुळे ते दिसतं तुमच्या मीडियामध्ये. पण मला पडायचंच नाही, आम्हाला काँग्रेसला त्या कोणाच्या लाथाड्यांमध्ये पडायचं नाही. महाराष्ट्र हे प्रगत राज्य व्हावं, महाराष्ट्र आता सुसाट पडणारं राज्य होणार असं त्या ऍड काल मी पाहत होतो. आता सुसाट गुजरातकडे गेलं नाही पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. महाराष्ट्रातला विकास महाराष्ट्रामध्ये झाला पाहिजे, एवढंच आमचं मत आहे. एनबीसी न्यूज के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट.